या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हा टॉस होतोय। अंतिम टॉस आपण करत आहोत। या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अंतिम टॉस होतोय। महाते विपक्ष गवडी हा टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय। महाते या टीमने आपला निर्णय कळवा। गोलंदाजी करणार आहे आणि टीम गवडीला बॅटिंग करावी लागेल। चला महाते टीम आपण मैदानाचा ताबा घ्या। गवडी टीम बॅटिंग ऑर्डर पाठवा। महाते टीम आपण फिल्डिंग लावा। तुम्हाला सत्र क्रमांक 2 मध्ये बॅटिंग करायची आहे, आपण फिल्डिंग लावा। बाकीच्या खेळाडूंना विनंती आपण मैदानाचा ताबा घ्या। कॅप्टन येतील, आपण मैदानाचा ताबा घ्या। त्याचबरोबर सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, जे या स्पर्धेचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना विनंती आहे की आपण सीमारेषेलगत तैनात राहा। सर्व व्हॉलेंटियर्सला आपण विनंती करूया, आतापर्यंत आपण चांगलं सहकार्य केलेलं आहे, आपण सीमारेषेलगत तैनात राहा। जे या स्पर्धेचे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की आपण सीमारेषेलगत तैनात राहा। पहिला डाव आपल्या समोर येईल। टॉस झाला आणि टॉस जिंकला गवडीने। गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। सामना 4 षटकांचा अंतिम मॅच। अजिंक्य चषक 2024 कोणत्या गावाला जाणार आणि कोणता संघ चॅम्पियन होईल? गवडी दुसऱ्या बाजूला महाते, अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। बॅटिंगसाठी टीम गवडीला आमंत्रित केलेला आहे। दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा। डांगरेकर गावाची मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा अजिंक्य चषक 2024। चला घाई करा। सामना 3 षटकांचा, याची आपण नोंद घ्या। सामना 3 षटकांचा, याची आपण सर्वांनी नोंद घ्या। रूपरेषेमध्ये बदल केलेला आहे। सामना 3 षटकांचा, आपण घाई करा। दोन्ही संघांना विनंती आहे। फिल्डिंग टीम तुम्ही बॉल टाकायला घ्या, कारण तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे, याची आपण नोंद घ्या। आपण तयार राहा। फलंदाजांना विनंती करूया की आपण कोणताही अधिकचा वेळ न घेता आपण सामना सुरू करा, ही विनंती आपण करूया। आपण खेळाडू वृत्तीने आतापर्यंत आपण ज्या प्रकारची खेळाडू वृत्ती दाखवली नाही, त्याच प्रकारे याही सामन्यामध्ये आपण दाखवा आणि आपण सर्वांनी खेळाडू वृत्तीने खेळूया। खेळाडू वृत्ती जपूया आणि क्रिकेटला जपूया। प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। एका बाजूला गवडी गावचे परफेक्ट ऑलराऊंडर बॅटिंग मध्ये प्रवीण धनावडे, तर एका बाजूला आक्रमक फलंदाज अशी ख्याती असलेले ओमकार धनावडे मैदानाच्या आतमध्ये। पहिलं षटक हाताळण्यासाठी टीम महाते टीमचे परफेक्ट ऑलराऊंडर विलास सपकाळ अर्थात कॅलिस। पहिला बॉल आणि तोच बॉल पाठवलाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे। पहिल्याच बॉलचं दिमागदार आणि भव्य स्वागत। बॉल सीमा पार, चौकार। बॉलने गॅप शोधला, कव्हर्सला हा बॉल खेळला। प्रवीण धनावडे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी। त्याचबरोबर या सामन्यासाठी एक विशेष पारितोषिक आलेलं आहे, त्याची आपण अनाउन्समेंट करूया। जे पुरस्कार आहेत ते आपण अनाउन्स करूया। प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी देखील 100 रुपये आहेत। आणि पुरस्कार दगडू गेनू सुर्वे, श्रीरंग गेनू सुर्वे आणि शंकर गेनू सुर्वे यांच्या स्मरणार्थ शिवशाही मित्र मंडळाकडून हे पुरस्कार आहेत, याची आपण सर्वांनी नोंद घ्या। आपण एक षटकार मारला तर शिवशाही मित्र मंडळाकडून 100 रुपये आहे। एक विकेट घेतली तर आपण 100 रुपयाचं कॅश प्राइज घेऊ शकता, मिळवू शकता। आणि एका बाजूला लागोपाठचे 2 बॉल डॉट, धावसंख्या आहे 4, बिनगडी बाद। बॉल क्रमांक 4 विलास सपकाळ। फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेरकार फलंदाज प्रवीण धनावडे येथे
येथील का माघारी आणि किंबहुना पंचांकडे दाद मागतायत आणि ज्या प्रकारे हा फुल टॉस बॉल डीप स्क्वेअर लेगला वळवला परंतु लांबी कमी पडली आणि प्रवीण धनावडे येत आहेत माघारी. ही मोठी विकेट प्राप्त केली आहे टीम महाते या टीमने आणि विलास सपकाळ यांनी हे सुयश संघाला मिळवून दिलेलं आहे. आणि आता ओव्हर नंबर 1 मधील बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. चला बॅट्समन आपण घाई करा, फलंदाजी करताना संघाला विनंती आहे. राम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्षमता आहे राम यांच्याकडे, प्रतिभा आहे, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल, चांगल्या कौशल्याचं सादरीकरण करावं लागेल. एका बाजूला कॅलिस यांचा दमदार मारा, पुढे ठेवलेला बॉल, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल किंबहुना एकच धाव मिळते आणि या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये बदल होतोय. स्कोर बोर्ड आहे 5. एक गडी बाद. टीम गौडी प्रथम बॅटिंग करताना. शेवटचा बॉल शेष या षटकातला. स्ट्रायकर एंडला ओमकार धनावडे तयार आक्रमक आहेत, परंतु आज नावाप्रमाणे खेळ करतील का? स्विच हिटचा फटका, पंचांगणे मागितली दात. एका षटकाचा संपलाय खेळ. धाव फलकावरती आहेत 5 धावा, एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम गौडी. चला काय करा टीम महाते, आपण क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदल करा. आज डांगरेकर ग्रामस्थांनी एक महत्वाचं योगदान या स्पर्धेला दिलेलं आहे आणि किंबहुना या संपूर्ण स्पर्धेला जी स्पॉन्सरशिप आहे ना ही गावातून मिळालेली आहे आणि गावकऱ्यांनी दिलेलं एक चांगलं योगदान. आज बहुसंख्येने गावकरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर विष्णुप्पा धनावडे साहेबांचे आगमन होत आहे, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. या अंतिम सामन्यासाठी ते देखील उपस्थित होत आहेत. कर वसुली अधीक्षक नवी मुंबई महानगरपालिका आणि मैत्री ग्रुपचे अध्यक्ष यांचं आगमन, त्यांचे स्वागत. आणि एका बाजूला ओव्हर नंबर 2 साठी समीर गोगावले यांचा हा भेदक बॉल, पंचांगणे मागितली दाद. समीर गोगावले यांचा खेळ या स्पर्धेमध्ये चांगला राहिलाय. लेग बायची धाव आहे, पंचांनी असं कळवलेलं आहे, परंतु एका बाजूला आज राम आणि ओमकारला चालावं लागेल. अंतिम मॅच आहे. अजिंक्य चषक 2024 कोणत्या गावाला जाईल आणि कोणता संघ चॅम्पियन होईल याची उत्कंठा आता शिगेला जाऊन पोहोचली आहे. अनेकांनी चर्चा केली असेल, अनेकांनी शिक्का मोर्तब केला असेल की हा संघ जिंकेल. फटका जबरदस्त आहे. बॉल निघालाय थर्डमॅनला सीमारेषेच्या दिशेने आणि हा बॉल सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धावांसाठी आलाय तो चौकार. काय फटका खेळला ओमकार धनावडे यांच्या बॅटमध्ये, एक जबरदस्त फटका आला. मनसुबे काही वेगळे होते आणि त्यानंतरचा हा फटका टान्स बदलला आणि त्यानंतर स्विच हिटचा फटका खेळला. सरळ 4 धावांसाठी बॉल पाठवलाय सीमा पार. फटक्यामध्ये होती नजाकत, फटक्यामध्ये होती ताकद. गोलंदाज तयार समीर गोगावले, नजर रोखून धरलेली आहे. पंच वळत आहेत, सांगतात की वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल, स्कोर बोर्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. अंतिम सामना सुरू आहे. अजिंक्य चषक 2024 पर्व 4. या अगोदर 3 पर्व, हे 4थं पर्व. यावेळेला बॉल उचललाय, आकाशाला गवसणी घालत, आकाशाची उंची मोजत, बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी आक्रमण केलंय ओमकार धनावडे यांनी आणि बॉल पाठवलाय आपल्या स्टाईलने सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान 6चा लगान. एका बाजूला समीर गोगावले ऑलराऊंडर खेळाडू आहेत माते गावचे. तोला मोलाचे खेळाडू एकामेका समोर. दिशा आहे खराब. येतोय तो वाईट बॉल. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. अंतिम सामन्यामध्ये सर्व खेळाडूंना चांगला खेळ करायचा आहे. समोरच्या बाजूला आक्रमण, लांबी कमी पडली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला संरक्षण दिलंय. या बॉलच्या पाठीमागे दुहेरी धाव मिळेल आणि स्कोर बोर्ड निश्चित पुढे जाईल. षटक क्रमांक 2 मध्ये बॅटिंग करताना टीम गौडीने बनवलेली आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. आणि या ओव्हर मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. स्विच हिटचा फटका, परंतु यावेळेला यश नाहीये. या अगोदर प्रयत्न चांगले होते आणि त्यावेळेस यश मिळालं होतं ओमकार धनावडे यांना, परंतु याही बॉलच्या पाठीमागे मनसुबे काही वेगळे होते. याही बॉलच्या पाठीमागे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, यश नाहीये. डॉट.
समोरच्या बाजूला आक्रमण आणि याच्यावरती मिळाले फक्त एकच धाव. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम गवडीने बनवलेली आहे धावा 21 धावा आणि ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात. ओमकार धनावडे करतील स्ट्राईक. पहिल्या डावातले शेवटचे 6 बॉल शिल्लक. जे क्रीडाप्रेमी या ठिकाणी बहुसंख्येने आलेले आहेत अजिंक्य चषक 2024 बघण्यासाठी त्यांचंही पुनश्च एकदा सहर्ष स्वागत, त्यांचंही आभार. जे प्रेक्षक आम्हाला ओमसाई MTC या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत, घर बसल्या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, त्याही प्रेक्षकांचा आभार, त्यांचंही स्वागत. ग्रामस्थ बहुसंख्येने आहेत, त्यांचंही स्वागत, त्यांचंही आभार. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलसाठी आलेले आहेत गोलंदाज आयुष. स्ट्रायकर एंडला ओमकार धनावडे. आज बॅट चांगलीच सडपली आहे. या महत्वाच्या सामन्यामध्ये चांगला खेळ केलाय कारण प्रवीण धनावडे माघारी गेले, जबाबदारी आपल्यावर घेतली आहे. आक्रमण आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक, सडक पे कडक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका खेळलाय. एक प्रतिभावंत, एक गुणवंत फटका, शक्तिशाली स्ट्रोक, हातोडा स्ट्रोक पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. स्लॉग स्वीप षटकार. ओमकार धनावडे मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होत आहेत. गोलंदाज सय्यार. स्विच हिटचा फटका आणि हाय बॉल निघालाय थर्डमॅनला. सीमारेषा चिरत सरळ 4 धाव्यांसाठी आलाय तो चौकार. ज्या प्रकारची बॅटिंग ओमकार धनावडे यांनी केली आहे ना, जबरदस्त खेळ. 31 धावा, अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला आयुष एक युवा खेळाडू आहेत आणि आज युवा खेळाडूला प्रभावित करावं लागेल. पाठीमागे काय घडलं याचा विचार करून चालणार नाही. इथून पुढे 4 बॉलमध्ये धमाकेदार खेळ करावा लागेल आयुषला आणि किंबहुना ती क्षमता आहे या खेळाडूकडे. अलीकडच्या काळामध्ये खेळाडूने प्रभावित केलंय, परंतु आज पुन्हा एकदा ती चमक दाखवावी लागेल. जो चांगलं खेळणार तोच आज गाजणार. शेवटचे 4 बॉल. पुन्हा एकदा गुडघ्यावरती खाली बसून खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलंय वाईट बॉल. अतिरिक्त दाब्यामध्ये भर पडेल. प्रेशर 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 आणि प्रेशर आहे, परंतु कुठेतरी हा प्रेशर बाजूला सारावा लागेल आणि आयुषला चांगला खेळ करावा लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 32 धावा, 1 गडी बाद, 32, लॉस ऑफ 1 विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न. 32 वरती धावसंख्या आता थांबली. आलाय तो डॉट. धावा आता मिळत नाहीये. जोमाने कमबॅक केलंय. या बॉलच्या पाठीमागे आयुषने. हे अनुभवाचे चटके आहेत आणि हेच अनुभवाचे चटके आयुषमध्ये कडकपणा आणतील. अनुभवानेच माणसामध्ये परिपक्वपणा येतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे सर्व खेळाडू तुम्हाला प्रभावित करताना पाहायला मिळतील. ओमकार एक युवा खेळाडू आहेत आणि गुडघा टेकून काय फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आता ठेवलेले आहेत, परंतु त्यांनाही गुंगारा देत बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाव्यांसाठी. परिस्थिती पाहून आपल्यामध्ये बदल करणं म्हणजे हुशारीचं लक्षण आहे आणि पहा इथे काय बदल केला आपल्या बॅटिंगमध्ये ओमकार धनावडे यांनी आणि आपल्या भात्यामध्ये हा स्विच हिटचा फटका आणलाय आणि तोही प्रॉपर खेळलाय. अनेक वेळा अपयश मिळालं, परंतु अनेक वेळा त्यांना यशही मिळालंय. आयुष तयार. काळाप्रमाणे जर तुम्ही स्वतःमध्ये बदल नाही केलेत ना तर काळाच्या ओघात तुम्ही लोप पावाल. यावेळेला बॉल हवेत आहे आणि आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला या प्रकारचे स्ट्रोक खेळावेच लागतात. ओमकार धनावडे एक वादळी खेळी करून माघारी येत आहेत आणि या ओव्हरमध्ये आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. चला गवडी टीम आपण लाईनअप तयार करा. गवडी टीम तुम्हाला फिल्डिंगसाठी जायचं, आपण लाईनअप तयार करा. 1च बॉल शिल्लक आहे. गवडी टीम लाईनअप तयार करा. बाकीचे 2 बॅट्समन मागून येतील, परंतु आपण जे 9 खेळाडू आहेत ना आपण तयार राहा, कारण फिल्डिंग लावायला 1 ते 2 मिनिटं लागतात. त्यासाठी आपण तयार राहा. निसर्ग मैदानाच्या आतमध्ये गवडी गावचे खेळाडू शेवटच्या बॉलसाठी. धावसंख्या आहे 36. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. यावेळेला समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक जातील वेगाने आणि हा बॉल सीमारेषा ओलांडतोय. प्रथम बॅटिंग करताना गवडीने बनवल्या 41 धावांचे लक्ष्य. उत्कर्ष महाते या टीम समोर. येणारे बॉल 18. आपल्याला सुरुवात होईल. आवाजामध्ये आपण फेरबदल करूया. कालपासून आणि आज सकाळपासून जो आपण मराठीतला एक चांगला आवाज ऐकताय, जावली टेनिस बॉल क्रिकेटचा मामुर्डी गावचा आवाज ऐकूया आपण किरण धनावडे सरांना.
फायनल साठी नक्कीच या ठिकाणी आवाज आपण ऐकत होतात. पश्चिम महाराष्ट्रातील एक सुमधुर आवाज निलेशजी मर्डेकर यांचा. तर फायनल मध्ये नक्कीच या ठिकाणी प्रत्येकाला संधी आहे. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. शिवसाई मित्र मंडळ त्याचप्रमाणे ज्यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक दिलं जाणार आहे. दगडू गेनू सुर्वे त्याचप्रमाणे श्रीरंग गेनू सुर्वे आणि शंकर गेनू सुर्वे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक विकेट आणि षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय श्री राजेंद्र ज्ञानदेवजी सुर्वे खारीकवाले यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे संजय मारुती सुर्वे दादा माजी खेळाडू, त्याचप्रमाणे तानाजी शंकर सुर्वे दादा यांनी देखील मंचकावर यायचं आहे. त्याचप्रमाणे विशाल बाजीराव सुर्वे यांनी देखील या ठिकाणी मंचकावर उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे विजय नारायण सुर्वे तात्या यांनी देखील मंचकावर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. चला मॅचला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. तर राजेंद्र दादा राजेंद्र जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बिबवी गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. तर 41 धावांचं आव्हान या ठिकाणी असणार आहे. उत्कर्ष महाते या संघासमोर गोलंदाजी मार्कवर वैभव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅलिस फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. मेगा फायनल ओहो पहिला चेंडूवर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अडकवून ठेवलेला आहे. कॅलिसला त्या ठिकाणी थोडंसं अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिला चेंडू या ठिकाणी मार्गस्थ झालेला होता. डॉट बॉलची सांगता नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. 41 धावांचं या ठिकाणी लक्ष आहे. मेगा फायनलचा हा मुकाबला. अजिंक्य चषक 2024 पर्व 34चा मानकरी कोणता संघ होईल ते नक्कीच या ठिकाणी पाहायचं आहे. कॅलिस पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजी मार्कवर थोडस स्ट्रेस मध्ये आता आपल्याला या ठिकाणी वैभव पाहायला मिळतोय. पहिला चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. दुसरा चेंडू आपल्या षटकातील मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. ओहो पुन्हा एकदा या ठिकाणी लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. 23 तर्रार गोलंदाजी समोर नक्कीच या ठिकाणी कॅलिसला थोडस नमवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 23 तर्रार गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. अजूनही खातं खोललेलं नाहीये उत्कर्ष महाते संघ नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कॅलिस फलंदाजी मार्कवर आहे. वैभव याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेला गेलेला हा चेंडू आणि पहिला चौकार या ठिकाणी कॅलिसच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांनी श्री गणेशा झालेला आहे उत्कर्ष महाते या संघाचा. 4 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 41 धावांचं महाकाय लक्ष नक्कीच या ठिकाणी उत्कर्ष महाते संघासमोर आहे. मेगा फायनलचा हा मेगा मुकाबला आपल्या भेटीला आहे. अजिंक्य चषक 2024चा हा मेगा फायनलचा मेगा मुकाबला आपल्या भेटीला आहे. वैभव याचा पुढील चेंडू आता देखील या ठिकाणी झेल घेण्याचा चांगला प्रयत्न परंतु झेल सुटलेला आहे. परंतु एफर्ट जे लावले गेलेत ना ते अत्यंत महत्वाचे आहेत. अत्यंत महत्वाचा एफर्ट नक्कीच या ठिकाणी म्हणावा लागेल आणि कोणत्या खेळाडूसाठी हा एफर्ट लावला गेला ते देखील तितकंच महत्वाचं आहे. कॅलिस साठी हा एफर्ट्स लावला गेला. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली गेली. धाव फलक जाऊन ठेपलेला आहे 5 या कड्यावर. लोअर फुल टॉस चेंडू नक्कीच या ठिकाणी पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. आता कॅलिस याला छानशी संधी चालून आलेली आहे. फ्री हिटचा हा चेंडू आहे आणि फ्री हिट मध्ये कॅलिस याला या ठिकाणी आता त्याचं ब्रह्मास्त्र चालवावं लागेल. त्याची तंत्रशुद्ध जी फलंदाजी आहे
त्यावर त्याला खरं उतरावं लागेल. वैभव आता गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेटचा हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक आणि एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे आणि एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानलं गेलं. एका धावेच्या बरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 8 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. नकारात्मक चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. पुढील चेंडू फ्री हिट असेल हे देखील त्या ठिकाणी पंच आम्हाला या ठिकाणी सांगताना पाहायला मिळतात. समीर गोगावले आता फलंदाजी मार्कवर आहेत. फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने तडकावला गेला. त्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते आणि याबरोबरच पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 10 धावा धावफलकावर या ठिकाणी आता पाहायला मिळतात. चला पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. प्रवीण धनावडे मला वाटतं दुसऱ्या षटकासाठी प्रवीण धनावडे याला आमंत्रित केलं गेलंय. मॅन फ्रॉम गवडी या संघाकडून स्ट्राईक एंडचा जर विचार केला तर समीर आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं सावरावं लागेल. थोडंसं नक्कीच या ठिकाणी आपल्या बॅटला अपग्रेड करावं लागेल. थोडंसं या ठिकाणी आक्रमक फटके उत्कर्ष महाते संघाच्या फलंदाजांना करावे लागतील. उंच गेला चेंडू नक्कीच या ठिकाणी स्ट्रेटच्या दिशेने पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक आणि एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली गेली आहे. प्रवीण धनावडे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतंय. बेस्ट विरुद्ध बेस्ट असा सामना. एका बाजूला प्रवीण, दुसऱ्या बाजूला विलास सपकाळ कॅलेस. हो उंच गेलेला हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 बाउन्स येतोय सीमारेषा पार चौकार आणि या चौकाराबरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 15 या कड्यावर. 15 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण धनावडे याचा पुढील चेंडू आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. हे डॉट अतिशय महत्वाचे आहेत. हे डॉट नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. उंच गेला चेंडू त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडूवर त्या ठिकाणी हल्ला चढवला आहे परंतु 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण गेलेल्या आहेत. चौकार पंचांचा इशारा आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला गेलाय. चौकार घोषित केला गेलाय पंचांकडून आणि या चौकाराबरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 19 या कड्यावर. थोडंसं आक्रमण या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. उत्कर्ष महाते या संघाच्या दृष्टिकोनातून प्रवीण याचा पुढील चेंडू आता देखील प्रहार लगावलाय. 1 धाव तर धावून पूर्ण करण्यात आलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एका धावेवर समाधान मानावं लागलंय आणि एका धावेच्या बरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 20 या कड्यावर. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. आता देखील ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. धावची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत होती. 1 आणि एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली गेलेली आहे. धावफलक आता या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे 21 धावा धावफलकावर आहेत. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. चला पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे. ओमकार याला या ठिकाणी आणलेला आहे ज्याने बॅटिंग मध्ये आपण पाहिलं असेल की बॅटिंग मध्ये त्यांनी आज एक चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी दाखवला होता. त्यालाच आता गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. आता बॅटिंग तर त्याची झालेली आहे परंतु गोलंदाजीमध्ये नक्कीच त्याला जोहर आणावा लागेल. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता यापुढील समीकरण. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत
आणि 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा धावफलकावर या ठिकाणी घेतल्या गेल्या. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 24 या आकड्यावर. 5 चेंडू आणि 17 धावा. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. आता उंच गेलेला चेंडू मिडल ऑफ द बॅट. ओहो, झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. अतिशय महत्वाच्या क्षणी उंचीचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेतला गेलाय. विकेटच देखील त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि विकेट कोणाची गेली आहे तर विलास सपकाळ, कॅलिस याला या ठिकाणी माघारी परतावं लागत आहे. उत्कर्ष माते संघाचा हुकमी एक्का या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. चला पुढील फलंदाज त्वरित मैदानावर पोहोचायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. बॅड लाईट या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. लवकरात लवकर सामन्याकडे जाऊया आपण. राज याला आमंत्रित केलं गेलंय फलंदाजी मार्कवर. अजूनही या ठिकाणी 4 चेंडू बाकी आहेत आणि 17 धावांची गरज आहे. आता देखील ऑफच्या दिशेने धडकवलेला हा चेंडू, यावर 1 धाव घेतलेली आहे आणि 1 धावेवर त्या ठिकाणी समाधान मांडलं गेलं. या 1 धावेच्या बरोबरच आता धावफलक जाऊन टेपलेला आहे 25 या आकड्यावर. 25 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार याचा देखील पुढील चेंडू. आता देखील उंच गेला चेंडू. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता या ठिकाणी आपण 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 16 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. आता देखील डॉट पद्धतीचा हा चेंडू. अजिंक्य चषक 2024 पर्व 4 एका चेंडूवर या ठिकाणी येऊन टेपलेला आहे. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि झेल टिपला गेलाय. तर अजिंक्य चषक 2024 पर्व 4चा विजेता गवडी संघ. कोणीही जायचं नाही. कमिटी मेंबर आणि सर्व डांगरेर गावचे तरुण मंडळ आणि इथं सर्व स्टेजच्या समोर उपस्थित राहायचं आहे. सर्वांना विनंती असेल कोणीही जायचं नाही. उपस्थित सर्व संघांनी ज्या सहभाग घेतलाय त्यांनी सुद्धा इथंच थांबायचं आहे.